आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे प्रशांत जगताप यांनी केलेला आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप प्रशांत जगताप यांच्याकडून करण्यात येतोय। सरकारवर हा त्यांनी आरोप केला आहे। नागपूरमधील घडलेली घटना ही दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे षडयंत्र रचलं गेलं आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रशांत जगताप यांनी केलाय। महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून महायुती सरकार आलेले ते सातत्याने महाराष्ट्रामध्ये दोन धर्मांमध्ये विविध जातींमध्ये सातत्याने वाद लावण्याचा प्रयत्न करतात। आजचा हा प्रयत्न सुद्धा निश्चित हिंदू मुसलमानांमध्ये भांडणं करून या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या ध्रुवीकरणाचा फायदा मिळावा यासाठीचे हे षडयंत्र आहे असा आमचा थेट आरोप आहे। राज्याचे मुख्यमंत्री निश्चित या संदर्भामध्ये खुश होणार असतील, कारण की त्यांचा जो अजेंडा आहे तो अजेंडाच पुढे या ठिकाणी चालू ठेवण्याचं काम त्यांच्या एका विचाराचे कार्यकर्ते करतात। या राज्याची कायदा सुव्यवस्थेचे किती अब्रूचे धिंडवडे उडवलेत त्याच्यावर शिक्कामोर्तब करणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा इतर कुठल्याही निवडणुकांसाठी पाहिजे ते खेळ करावेत, पण महाराष्ट्र जाळण्याचं पाप मात्र करू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।